कृष्ण हरी मंडळी. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, मोबाईल तुमच्या हातात आहे, पण खरं सांगा, तुमचं मन कुठे आहे? कुणाचं ऑफिसच्या टेन्शनमध्ये, कुणाचं घराच्या काळजीत, तर कुणाचं उद्या काय होईल या भीतीत अडकलंय. आज माणसाकडे सगळं आहे, पण शांती नाहीये. आपल्याला वाटतं पैसा आला की सुख येईल, पण मंडळी, खरी शांती तर फक्त गुरूंच्या चरणांशीच मिळते. आजचा दिवस साधा नाही. आज आहे श्री गुरु प्रतिपदा. हा तो दिवस आहे जेव्हा कलियुगातील साक्षात दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी गाणगापूरच्या भूमीवरून आपला अवतार कार्य समाप्त करण्याचं ठरवलं होतं. मंडळी, विचार करा, ज्यांच्या एका शब्दाने रोग दूर होत होते, ज्यांच्या स्पर्शाने वाळलेल्या काठीला पालवी फुटत होती, ते स्वामी जेव्हा निरोप घेतात तेव्हा भक्तांच्या काळजाचं काय झालं असेल? आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर तुमच्या आयुष्यातील संकटांवर मात करण्याची एक गुरुकिल्ली आहे. मंडळी, क्षणभर डोळे मिटा आणि तुमचं मन घेऊन चला त्या गाणगापूरच्या पावनभूमीवर. ते क्षेत्र जिथे दगड ही स्वामींच्या नामात नाहून निघाले आहेत. कल्पना करा, पहाटेची वेळ आहे. आकाशात अजूनही ताऱ्यांची लुकलुक थोडी शिल्लक आहे. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा तो संगम. त्या संगमाचं पाणी इतकं शांत आहे, जणू तेही स्वामींच्या ध्यानात मग्न आहे. बाहेर थंडीचा कडाका आहे, पण स्वामींच्या वास्तव्याने गाणगापूरची हवा मात्र उबदार झाली आहे. हवेत ओल्या मातीचा आणि तुळशीचा एक मंद दरवळ पसरलाय. दूर कुठेतरी काकड आरतीचे सूर कानावर पडतायत आणि त्या सुरांसोबतच एकच गजर घुमतोय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रोते हो, त्या संगमावर एका जुन्या औदुंबराच्या झाडाखाली माझे स्वामी बसलेले आहेत. स्वामींचं ते रूप कसं सांगावं? साक्षात सूर्यनारायण जमिनीवर उतरल्यासारखा तो प्रकाश. कपाळावर चंदनाचा टिळा, डोळ्यात अथांग करुणा, अशी करुणा जी शब्दांशिवाय भक्ताचं दुःख ओळखून घेते. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य पाहिलं की माणसाला स्वतःच्या कष्टांचा विसर पडतो. मंडळी, विचार करा, जसा एखादा प्रचंड मोठा वटवृक्ष रणरणत्या उन्हात पायीपीट करून आलेल्या प्रवाशाला आपल्या सावलीत घेतो आणि त्याला मायेचा थंडावा देतो, तसंच स्वामींचं अस्तित्व होतं. गाणगापुरात रोज हजारो लोक येत होते. कुणी मैलोमैल चालत आलेलं, कुणाच्या अंगात व्याधी होती, तर कुणाचं मन संसाराच्या व्यापाने होरपळून निघालं होतं. कुणी एखादी वृद्ध माऊली आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत असायची, तर कुणी एखादा तरुण आपल्या भविष्याच्या काळजीने व्याकुळ झालेला असायचा. दाखला सांग, जशी एखादी आई आपल्या लेकराला भूक लागण्याआधीच ओळखते, तसंच स्वामींना भक्ताच्या मनातील हाक समजायची. कोणी काही मागण्याआधीच स्वामींच्या नजरेतून आशीर्वादाचा वर्षाव व्हायचा. तिथल्या वातावरणात एक अशी शक्ती होती की जो एकदा गाणगापुरात आला तो स्वामींचाच होऊन जायचा. स्वामी प्रत्येकाचे मायबाप झाले होते. पण मंडळी, नियतीचं चक्र कसं असतं बघा. ज्या गाणगापूरच्या कणाकणात स्वामींचं चैतन्य भरलं होतं, जिथे आनंदाचा पूर उसंडून वाहत होता, तिथेच एक दिवस अचानक एक अशी बातमी आली की ज्यामुळे काळजाचा ठोका चुकला. वार्ता पसरली की स्वामी आता निरोप घेणार आहेत. विचार करा, ज्या माऊलीच्या पदराला धरून लेकरू आजवर चाललं, तीच माऊली आता पदर सोडून जाणार हे कळल्यावर त्या लेकराची काय अवस्था होईल? त्या दिवशी गाणगापूरच्या त्या संगमावरचा वाराही जणू थांबला असेल. ज्या नद्या खळखळून वाहत होत्या त्याही जणू शांत झाल्या. भक्तांना वाटलं स्वामींशिवाय हे गाणगापूर म्हणजे प्राण गेल्यावर उरलेलं शरीर आहे. त्या दगडधोंड्यांनाही जणू त्या दिवशी आपल्या स्वामींच्या विरहाचा घाम फुटला होता. भक्तांच्या मनात एकच टाहो होता, स्वामी, आम्हाला सोडून जाऊ नका. पण स्वामींच्या डोळ्यात एक वेगळाच विचार होता. सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा तो मार्ग होता. मंडळी, जसा काळजाचा तुकडा शरीरापासून वेगळा होतो, तशी अवस्था त्या दिवशी गाणगापुरात झाली होती. स्वामी निरोप घेणार ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता संगमावर भक्तांचा अथांग सागर लोटला. पण हा सागर आनंदाचा नव्हता, तर हा सागर होता डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांचा. श्रोतेहू, दृश्य आठवून बघा. लहान मुलं,
वृद्ध, तरुण, संसारी माणसं सगळेजण स्वामींच्या चरणांना बिलगले होते. कुणी रडत होतं, कुणी जमिनीवर लोळण घेत होतं, तर कुणी फक्त सुन्न होऊन स्वामींच्या शांत चेहऱ्याकडे पाहत होतं. भक्तांचा एकच टाहो आकाशाला भिडत होता, स्वामी, आई सोडून जातीये, पण तुम्ही तरी आम्हाला सोडून जाऊ नका. या कलियुगाच्या भीषण अंधारात आम्ही कोणाच्या भरवशावर जगायचं? आमचा हात कोणाच्या हातात देऊन तुम्ही जाताय? त्या दिवशी स्वामींचे डोळेही पाणावले असतील मंडळी, कारण गुरुचं हृदय हे आईच्या हृदयापेक्षाही मऊ असतं. स्वामींना भक्तांचं दुःख माहीत होतं. त्यांना माहीत होतं की माझं हे लेकरू माझ्याशिवाय पोरकं होईल. येथे एक मोठा दाखला आहे श्रोते हो. विचार करा, जशी एखादी माऊली आपल्या तान्ह्या बाळाला रानात एकटं सोडून जाताना 100 वेळा मागे वळून बघते. तिची पावलं पुढे पडत असतात, पण तिचं चित्त, तिचा जीव त्या बाळापाशीच रेंगाळत असतो. तिला वाटतं, माझ्या बाळाला भूक लागली तर, त्याला कुणी घाबरवलं तर. तसंच काहीसं माझ्या स्वामींच्या मनात सुरू होतं. स्वामींनी भक्तांना जवळ घेतलं. जशी आई आपल्या रडणाऱ्या लेकराला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते, तसा हात स्वामींनी भक्तांच्या डोक्यावर ठेवला आणि त्या शांततेत एक मंत्र घुमला. तो मंत्र आजही तुमच्या माझ्या काळजाला उभारी देतो. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, हे केवळ शब्द नव्हते, तर ही एक अमर ग्वाही होती. स्वामींनी समजावलं, अरे लेकरांनो, मी देहाने जात असलो तरी माझं तत्व, माझं अस्तित्व याच गाणगापुरात तुमच्या सोबत राहणार आहे. मी कुठेच गेलो नाहीये. माझ्या निर्भुण पादुका मी तुमच्यासाठी याच भूमीत ठेवून जात आहे. जो कोणी या पादुकांकडे पाहिल, जो या पादुकांवर आपला डोकं टेकवून मला हाक मारेल, त्याला मी प्रत्यक्ष तिथे असल्याचा अनुभव येईल. कल्पवृक्ष जसा सावली देतो, तशा या पादुका तुमच्या जीवनातील दुःखाचं ऊन हरवून टाकतील. स्वामींनी सांगितलं की मी देहाने गुप्त होत आहे, पण भक्तांच्या भक्तीत मी सदैव प्रकट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कोणीच नाही, तेव्हा डोळे मिटून मला हाक मारा. मी तुमच्या श्वासात, तुमच्या विश्वासात तिथेच उभा असेल. श्रोते हो, विचार करा, केवढा मोठा हा आधार. स्वामींनी आपल्याला अनाथ केलं नाही, तर त्यांनी आपल्याला आपल्या स्वतःच्या हृदयातील स्वामींची ओळख करून दिली. निर्गुण पादुका म्हणजे केवळ लाकूड किंवा धातू नाही, तर तो स्वामींच्या अथांग प्रेमाचा आणि कधीही न संपणाऱ्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा आहे. भक्तांच्या मनातील विरह थोडा शांत झाला, कारण त्यांना समजलं होतं की स्वामींची सावली आता कायमची त्यांच्या पाठीशी आहे. मंडळी, आता तो वेळ जवळ आला होता जो कल्पनेतही नकोसा वाटत होता. स्वामींनी आपला कमंडलू घेतला, दंड उचलला आणि त्यांची पावलं पडू लागली ती भीमा अमरजेच्या त्या पवित्र संगमाच्या दिशेने. जणू त्या दिवशी गाणगापूरची माती स्वामींच्या प्रत्येक पावलाला पकडून ठेवत होती. स्वामी, जाऊ नका. स्वामी, थांबा. संगमावर पोहोचल्यावर काय दृश्य होतं श्रोते हो. भक्तांची अफाट गर्दी, प्रत्येक डोळ्यात पाणी आणि प्रत्येक मुखात फक्त स्वामींचं नाव. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होतं, जणू ते एका मोठ्या प्रवासाची तयारी करूनच आले होते. स्वामींनी नदीच्या पात्राकडे पाहिलं. त्या क्षणी एका अद्भुत चमत्काराने नदीच्या प्रवाहावर फुलांचं एक सुंदर आसन तयार झालं. सुगंधी फुलांचा तो गालिचा जणू माझ्या स्वामींच्या स्वागतासाठीच तिथे अंथरला होता. स्वामी त्या फुलांच्या आसनावर स्थिर बसले. जसा सूर्य मावळतीच्या दिशेला निघतो, तसा तो पुष्पांचा रथ हळूहळू नदीच्या प्रवाहातून पुढे सरकू लागला. मंडळी, विचार करा, तो विरहाचा प्रसंग किती भीषण असेल. जशी एखादी लेक सासरी जाताना मागे वळून आपल्या माहेरच्या माणसांकडे पाहते आणि तिचं हृदय पिळवटून निघतं, तशी अवस्था तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक भक्ताची झाली होती. लोक नदीच्या काठाकाठाने पळू लागले. कुणी पाण्यात शिरलं, कुणी हात पसरून ओरडत होतं, स्वामी, स्वामी, आम्हाला पोरकं करू नका. भक्तांचा तो आक्रोश ऐकून स्वामींनी नदीच्या मध्यभागातून आपला उजवा हात उंचावला.
तो आशीर्वादाचा हात पाहून साऱ्या जगात जणू शांतता पसरली. स्वामींचा तो गंभीर पण मायेचा आवाज त्या पाण्यावर घुमला. माझ्या लेकरांनो, रडू नका. मी गेलो नाहीये. मी कुठेच गेलो नाहीये. मी तुमच्या प्रत्येक कणाकणात आहे. मी या गाणगापूरच्या अन्नदानात आहे. मी रोज घेतल्या जाणाऱ्या भिक्षेत आहे. आणि तुमच्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तुमच्या पाठीशी उभा असलेला तो आधार म्हणजे मीच आहे. दाखला जसा सूर्य मावळला तरी त्याची ऊब धरणीवर शिल्लक राहते, तसंच स्वामींचं अस्तित्व आपल्यासाठी शिल्लक राहणार होतं. स्वामींचे ते शब्द म्हणजे भक्तांसाठी जगण्याचं बळ होतं. कथा पुढे सांगते की स्वामींचा तो पुष्परथ जेव्हा श्रीशैल्य पर्वताच्या दिशेने अदृश्य झाला तेव्हा स्वामींनी तिथून 4 दिव्य फुलं मागे पाठवली. ही फुलं म्हणजे निव्वळ फुलं नव्हती, तर ते स्वामींचे 4 आशीर्वाद होते, जे त्यांनी आपल्या 4 प्रमुख शिष्यांसाठी पाठवले होते. ती फुलं जेव्हा भक्तांच्या हाती पडली तेव्हा त्यांना जाणीव झाली की आमचा स्वामी आम्हाला कधीच सोडू शकत नाही. मंडळी, गुरुप्रतिपदा म्हणजे दुःखाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे त्या अढळ श्रद्धेचा, जो आपल्याला सांगतो की गुरु कधीच मरत नाही, गुरु कधीच सोडून जात नाही. तो फक्त देहाचं बंधन तोडून आपल्या श्वासात सामावून जातो. पण मंडळी, स्वामींच्या प्रस्थानाची ही कथा इथेच संपत नाही. खरं तर ती तुमच्या आणि माझ्या आयुष्यातून इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होते. आज आपण 2026च्या या धावपळीच्या युगात जगत आहोत. बाहेरून पाहिलं तर आपल्याकडे आज सगळं काही आहे. महागडे मोबाईल आहेत, दारात गाड्या आहेत, घरामध्ये सुबत्ता आहे. पण एकदा शांतपणे विचार करा, खरंच आपण समाधानी आहोत का? आजच्या माणसाची अवस्था कशी झालीये माहितीये? दाखला सांगतो श्रोतेहो. जसे एखादं पाखरू वादळात सापडावं, चहोबाजूंनी विजा कडाडाव्यात आणि त्याला आपलं घरटं सापडू नये, तशी अवस्था आजच्या माणसाची झाली आहे. कुणी नोकरीच्या टेन्शनमध्ये होरपळतंय, कुणी मुलांच्या भविष्याची काळजी करतंय, तर कुणाचं घर नात्यांच्या वादात विस्कटून गेलंय. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावतोय, पण नक्की कुठे पोहोचायचंय हेच आपल्याला माहीत नाहीये. अशा या भरकटलेल्या अवस्थेत जेव्हा जग तुम्हाला सांगतं की तुम्ही एकटे आहात, तेव्हा फक्त एकदा डोळे मिटा आणि त्या गाणगापूरच्या स्वामींची आठवण करा. येथे अजून एक महत्त्वाचा दाखला नीट समजून घ्या मंडळी. विचार करा, जसा एखादा छोटासा दिवा घनदाट अंधाराला घाबरत नाही. का? कारण त्याला ठाऊक असतं की त्याचा एक छोटासा इवलासा प्रकाश त्या अथांग अंधारापेक्षाही जास्त सामर्थ्यवान आहे. तसंच स्वामींचं नामस्मरण आहे. जगाचा अंधार कितीही मोठा असू दे, तुमच्या आयुष्यातील दुःख कितीही गडद असू दे, स्वामींच्या नामस्मरणाचा तो एक दिवा तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि समाधानाचा प्रकाश आणायला पुरेसा आहे. मंडळी, अनेकांना वाटतं स्वामी आता नाहीत, पण ही तुमची आमची चूक आहे. स्वामी आजही गाणगापुरात आहेत. हे केवळ सांगण्याचं वाक्य नाही, तर ती आजच्या तारखेलाही लाखो भक्तांची जिवंत अनुभूती आहे. दाखला सांगतो श्रोतेहो. जसा वारा आपल्याला दिसत नाही, पण तो असल्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, तसंच स्वामींचं अस्तित्व आहे. आजही दुपारी 12 वाजता जेव्हा गाणगापुरात भिक्षेची वेळ होते, तेव्हा असं मानलं जातं की स्वामी स्वतः अदृश्य रूपात तिथे भिक्षा ग्रहण करायला येतात. जो कोणी तिथे अन्नदान करतो, जो कोणी एखाद्या भुकेल्याला मायेचा घास भरवतो, स्वामी त्याच्या आयुष्यातील अन्नाची कमतरता कधीच भासू देत नाहीत. आता या कथेची सर्वात मोठी आणि पवित्र फलश्रुती नीट ऐका श्रोतेहो. आपले ऋषीमुनी आणि संत असं सांगतात की जो कोणी या श्री गुरु प्रतिपदेच्या महान आणि पवित्र दिवशी ही स्वामींच्या विरहाची आणि अढळ आशीर्वादाची कथा पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र चित्ताने श्रवण करतो, त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी स्वामींच्या कृपेने शक्य होऊ लागतात. जर तुमच्या घरामध्ये वर्षानुवर्षांचं आजारपण असेल, ज्यावर औषधं कामं करत नसतील, जर तुमच्या कामात वारंवार असे अडथळे येत असतील की तुम्ही हताश झाला असाल, किंवा जर तुमच्या मनाला जीवनात कोणतीही वाट सापडत नसेल, तर खात्री बाळगा, स्वामींची मायेची सावली तुमच्या घरावर आज या क्षणापासून पडली आहे. या कथेच्या केवळ श्रवणाने कलियुगातील कोणतंही संकट, कोणतीही बाधा तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. स्वामींनी दिलेला तो महामंत्र, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
हे केवळ वाक्य नाही, तर ते तुमच्या संसाराचं रक्षण करणारं एक अभेद्य सुदर्शन चक्र आहे. तर माझ्या लाडक्या श्रोत्यांनो, कशी वाटली आजची ही गुरुप्रतिपदेची महागाथा? ही कथा ऐकताना जर तुमच्या काळजाला पाझर फुटला असेल, जर हे ऐकताना स्वामींच्या प्रेमाने तुमचं मन भरून आलं असेल, तर समजा स्वामींनी तुमची हाक आज ऐकली आहे. तुमच्या मनात स्वामींबद्दल काय भावना आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा. अशाच दैवी, प्रेरणादायी आणि पौराणिक कथांच्या माध्यमातून आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वामींच्या नामात रहा, भक्तीत रहा आणि आपल्या पुराणिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य सुखमय हो, हीच चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.